अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये, कुठल्याही वाईट शक्तीसमोर झुकू नये म्हणून आपले महाराज आपल्याला सतत प्रेरणा देतात. आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे स्वामी भक्तामध्ये कोणी दूत असतो, कोणी सेवक असतो, तर कोणी कर्ता असतो. स्वामींनी आपल्याला ज्या कामासाठी निवडलं आहे आपण ते आपलं काम प्रामाणिकपणे करायचं. लोक काय म्हणतील याचा विचार अजिबात करायचं नाही. आणि हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तर तुम्ही सुद्धा स्वामी दूत होऊ शकता, इतरांसुद्धा स्वामी संदेश शेअर करू शकता. चला तर मग शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी आज तुम्हाला कोणता मार्गदर्शन करत आहे. बाळा, तुझे नामस्मरण करतोस, तुझे सेवा करतोय. लक्षात घे, तुझी ती सेवा थेट आमच्यापर्यंत पोचत आहे. ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये तुझ्या नामस्मरणाची ध्वनी गुंजत आहे. तुझी सेवा खूप छान मिळत आहे. तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकत आहोत. तुझी प्रार्थना वाया जाणार नाही याची काळजीसुद्धा आम्ही घेत आहोत. फक्त एकदा योग्य वेळ येऊ दे. एकदा का योग्य वेळ आली की तुला भरभरून भेट, मग तुझ्या संयमाचा फळ तुला नक्की मिळणार. गोड बोलण्यापासून थोडेसे सावध राहा. तुला जर तुझं आयुष्य बदलायचं असेल तर पहिले तू तुझे विचार बदल, मग सर्व तुझ्या मनाप्रमाणे घडेल. बाळांनो, तन बिघडणाऱ्या भोजनापासून, मन बिघडणाऱ्या विचारापासून आणि मनोदशा बिघडणाऱ्या लोकांपासून सदैव दूर राहा पाहिजे. बाळा, मला माहीत आहे तुझ्या मनात काय चालले, पण मी आहे ना. तुला वाटतं कोणीही नाही तुझ्यासाठी, पण मी रोज तुझ्या डोळ्यातून दुःख पाहतोय. तू कोणाशी बोलत नाही, फक्त माझ्या मूर्तीसमोर बसतो ना, तेव्हा मी तुझ्या प्रत्येक शांत अश्रूला ओळखतो. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. ज्यावेळेस सगळं संपल्यासारखं वाटेल तेव्हा मी एक नवीन सुरुवात करेल. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी देत आहे. तू फक्त खेळ बघ आणि खेळ देखील तुझ्या समोरच होणार आहे. तू जेवढं सहन केलं आहे ते मी स्वतः पाहिलं आहे. तुझ्यासोबत न्याय हा लवकरच होणार आहे. परिस्थितीला दोष देत बसू नकोस. तुझ्यासाठी जे उत्तम आहे तेच आम्ही तुला देणार. त्यामुळे मनात कोणतीही शंका आणू नकोस. विश्वास ठेव, तुझ्या सर्व काही चांगलं होणार. तुझं चांगलं होणार, पण कसं ते तुला नक्की कळणार. तुझं काळ आणि वेळ लवकरच बदलणार. लक्षात ठेवा, तुमच्या अपेक्षा पलीकडे स्वामीचा नियोजन असतं. तुम्ही जे मागता त्याच्या 10 पटीने स्वामींना तुम्हाला द्यायचं असतं. लक्षात घ्या, प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. कधी सुख येणार तर कधी दुःख येणार. सृष्टीचं चक्र असे सतत चालत राहणार. त्यामुळे परिस्थिती कशी का असेना, कधीच तुमची मनस्थिती बदलू देऊ नका. नेहमी आनंदी आणि समाधानी राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. बाळांनो, काही झालं तरी खचू नका, हार मानू नका. जेव्हा ही कथा तुम्हाला एकटं वाटेल तेव्हा भिवू नका. मी तुमच्या पाठीशी आहे हे माझं वचन तुम्ही विसरू नका. तुला खूप धीर मिळेल, आधार मिळेल. तुम्ही फक्त आम्ही तुम्हाला सांगितलेल्या मार्गावर चला. सध्या जरी तुम्हाला अडचणीचा, दुःखाचा सामना करावा लागत असला तरीही तुम्ही काळजी करू नका. पुढे चालत राहा. पुढे थोड्याच अंतरावर आम्ही तुमच्यासाठी खूप सारे सुख घेऊन उभा होतो. तुझ्या नशीब थोडा उशिरा फळ देत आहे. त्याचा गैरफायदा तुझ्या जवळची उचलत आहे, तुला कमी लेखत आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुझा उशिरा होणारा भाग्योदय हा इतका मोठा असेल की लोकांची तोंडं आपोआप बंद होतील. काळजी करू नको, सगळं ठीक होईल. हा संदेश अशा वेळेस तुला भेटेल जेव्हा तुझं मन अस्थिर असेल. तुझं लक्षात घे, श्रद्धा ठेवलास तर संकट आपोआप दूर होतील.
तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागील दुःख आम्ही जाणतो, पण तू काळजी करू नकोस. लवकरच तुझ्या नकली हसूचं रूपांतर खऱ्या आनंदामध्ये होणार आहे. काळजी करू नकोस. तुझे चांगले दिवस लवकरच येत आहेत, पण तोपर्यंत तू संयम सोडू नकोस. विश्वास ठेव, तुझे सर्व काही छानच होणार आहे. स्वामी सेवेत ही तुमची इच्छा नसते तरी आमची इच्छा असते आणि आमच्या सेवेत फक्त मौल्यवान रत्न निवडतो. तुम्ही एक मौल्यवान रत्न आहात, म्हणून आम्ही तुझी निवड केली आहे. त्यामुळे स्वतःला कधीही कमी लेखायचं नाही. तुझे काम पूर्ण होण्याची अजून योग्य वेळ आलीच नाही. तुझ्या अपेक्षापेक्षा खूप मोठे आहेत असे आम्हाला तुला सांगायचं असतं. लक्षात घे, आम्हाला तुझ्या अपेक्षापेक्षा मोठं काहीतरी द्यायचं आहे. त्यामुळे तुझं काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे. तुझ्यासोबत कोणी असो किंवा नसो, पण तू नेहमीच तुझ्या पंखावर भरारी ठेव. तुझेही दिवस नक्की बदलतील. तू फक्त तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुझे स्वप्न नक्की पूर्ण होईल. योग्य वेळी प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवली जाईल. थोडासा संयम ठेवा, विश्वास ठेवा. लवकरच संकटमुक्त होशील. विश्वास ठेव, भक्ती ठेव. स्वामी कृपेने सारं शक्य होईल. दुःख, चिंता, संकट जेव्हा तुला घेरतील, तेव्हा तू फक्त स्वामीचं नामस्मरण सुरू ठेव. मार्ग आपोआप खुले होतील. आयुष्यात कधीच कोणावर पूर्णपणे अवलंबून राहायचं नसतं, कारण माणसं बदलतात, वेळ बदलतात, नात्याचे अर्थही बदलतात. स्वतःवर विश्वास ठेवणे, स्वतःच्या पायावर उभं राहणं हेच खरं आयुष्य आहे. तुम्ही कितीही योजना बनवल्या तरी वेळेला हवं तेच घडतं जे नियतीने ठरवलेलं असतं. त्यामुळे चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका. आयुष्याची कधी आहे ते जगण्याचा प्रयत्न करा. त्याला वाढवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. तुझ्यावर कितीही मोठं संकट येऊ दे, त्या संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी ही आमची असते. त्यामुळे निर्भय हो. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येणार ज्याची वाट तुम्ही इतक्या दिवस पाहत होता. तुझे प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर तुला मिळणार. तुझ्या प्रयत्नाचं फळ तुला मिळणार. तुझे स्वप्न साकारच होणार. उगीच विनाकारण कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही. आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते. लोकांनी काही म्हणू दे, तू भक्ती मार्ग सोडू नकोस. स्वतःला कधीही एकटं समजू नकोस. मी दिसत नसलो तरी सावलीसारखा कायम तुझ्या पाठीशी आहे. फक्त तुझे कर्म चांगले ठेव, मग चमत्कार बघ. तू जितकं गमावलं त्याहून जास्त कमावणार आहे. फक्त संयम ठेव, निराश होऊ नकोस, कारण तुझ्यावर स्वामी समर्थाची कृपा आहे. तू कितीही विचार केला तरी तेच होणार आहे. जे मी ठरवणार तुला. आता जरी काही झाले ते अयोग्य वाटत असला तरी सुद्धा तुझ्यासाठी तेच योग्य आहे. तुला वेळ आल्यावर नक्की कळेल. या कलियुगाच्या गोष्टी लिखित आहेत, त्या घडणारच आहे. आणि तू आमचा हात धरलास म्हणून काही घाबरायचं कारण नाही. आम्हाला माहीत आहे तुझ्या मनासारखं घडत नाही. थोडासा संयम ठेव. आमच्या मनासारखं घडते म्हणजे उद्धारसुद्धा निश्चित आहे. आमच्या सेवेसाठी तुझी निवड झाली आहे म्हणजे तुझं कल्याण होणार आहे. स्वामी समर्थाच्या कृपेने तुमचे जीवन आनंदमय होईल. लवकरच तुम्ही चिंतामुक्त व्हाल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो.